PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारच्या ज्या योजना असतात याचे पैसे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जे आधार कार्ड लिंक आहेत त्याच्या मार्फत तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात। तसेच गॅसची सबसिडी असो किंवा इतरही सरकारचे जे अनुदानित योजना असतात अशा वेळेस तुम्ही जे आधार कार्ड तिथे दिलेलं असतं आणि त्याच्याच मार्फत हे पैसे तुमच्या बँकला ट्रान्सफर केले जातात। डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर अशा प्रकारे याला म्हटले जाते आणि हे जे काही पैसे ट्रान्सफर होतात हे तुमच्या आधार कार्डला जे बँक लिंक आहे त्याला होत असते। तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही आणि ते आहे तर कुठल्या बँकेला आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर नसेल तर ते कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तुम्ही तुमचा मोबाईलवरती आल्यानंतर तुम्ही जे ब्राउझर यूज करत असाल, इंटरनेट एक्सप्लोरर असो किंवा क्रोम ब्राउझर, त्याला तुम्हाला सर्वात अगोदर ओपन करायचे आहे आणि तिथे तुम्हाला जायचे आहे गुगलवरती आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला येथे माय आधार अशा प्रकारे टाईप करायचे आहे। त्यानंतर पहिल्याच नंबरची वेबसाईट ओपन होईल, माय आधार। तुम्ही पाहू शकता uidai.gov.in या वेबसाईटला तुम्हाला नंतर ओपन करायचे आहे। हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि आधार सर्व्हिसेस अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि तुम्हाला खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल, आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस आणि आधार लिंकिंग स्टेटस चेक आधार व्हॅलिडिटी। तर पहिल्या नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस, आधार लिंकिंग स्टेटस, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि वेलकम टू माय आधार आणि लॉग इन बटनचं तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल। तर इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारेल आणि जो कॅप्चा दिसत आहे तो तिथे टाकायचा आहे। तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यावरती तुम्हाला इथे टाकायचा आहे जो की तिथे तुम्हाला इमेजमध्ये कॅप्चा दिसत आहे तो, आणि लॉग इन विथ OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल जो की आधार नंबरला लिंक असेल, त्या नंबरवरती एक OTP जाईल आणि तो OTP इथे आपल्याला करायचा आहे इन्सर्ट। हा OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि अशा प्रकारचं तुमचं जे पेज आहे ते ओपन होईल। तुम्ही इथे तुमचं आधार देखील पाहू शकता, इथे तुमचा जो फोटो आहे तो सुद्धा दिसणार आहे, तुमचं आधार कार्ड आहे कशा प्रकारे आहे ते सुद्धा इथे चेक करू शकता आणि बरेचसे जे फॉर्म आहे, बरेचसे ज्या सर्व्हिसेस आहेत ते या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। आधार डाउनलोड करू शकता, अपडेट करू शकता, बायोमेट्रिक लॉक वगैरे करू शकता। तर आपल्याला मेन चेक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस। तर इथे अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅप हॅज बीन डन आणि इथे तुमच्या बँकेचं नावसुद्धा दिसणार आहे। बँक सीडिंग स्टेटसच्या पुढे अशा प्रकारे तुम्हाला ॲक्टिव्ह आहे म्हणून तो सुद्धा दिसणार आहे आणि तुम्ही केव्हा हे लिंक केलेलं होतं ते डेटसुद्धा दिसणार आहे आणि कुठल्या बँकेला लिंक केलं होतं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। जर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल तर तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेला लिंक आहे। तुमचं आधार जर तुमच्या बँकेला लिंक नसेल तर इथे ही इन्फॉर्मेशन दिसणार नाही आणि इथे ॲक्टिव्ह स्टेटस जे आहे ते सुद्धा दिसणार नाही आणि इथे तुमच्या बँकेचं कुठल्याही प्रकारचं नाव इथे दिसणार नाही जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर, आणि असेल तर सर्व इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसणार आहे की कुठल्या बँकेला लिंक आहे, बँकेचं नाव काय आहे, ते स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही आणि केव्हा लिंक केलेलं होतं। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करू शकता। आता आपण पाहूया तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही। तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सेम ऑप्शनमध्ये जायचं आहे आधार सर्व्हिसेस यावर आणि इथे आल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे इथे आधार लिंकिंग स्टेटस, आधार व्हॅलिडिटी अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि इथे जो कॅप्चा दिसत आहे तो भरायचा आहे आणि प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर
तुमचं आधार व्हेरीफाईड होईल आणि इथे सर्व इन्फॉर्मेशन दिसेल. एज काय आहे, जेंडर काय, स्टेटस काय आणि मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक इथे दिसेल. जर मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक इथे दिसत असेल तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे. आणि इथे हे जर ब्लँक असेल तर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करू शकता.